नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत एस टी महामंडळ म्हणजेच MSRTCमध्ये सुटलेल्या जागांसाठी प्रश्नसंच क्रमांक 2 या क्वेश्चन सेटमध्ये आपण 13 प्लस IMP क्वेश्चन प्लस आन्सर पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि याच्या अगोदरचा पण प्रश्नसंच क्रमांक 1 वरील व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये प्रॉब्लेम्स येणार नाहीत. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात. तर फर्स्ट क्वेश्चन असा आहे की सरोजिनी नायडू डॅश डॅश काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1925 आहे आणि कानपूर म्हणजे सरोजिनी नायडू या 1925 मध्ये कानपूर काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. म्हणून ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 30 वर्ष राहील. म्हणजेच राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा ही कमीत कमी 30 वर्षे असणे आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे विशेषण आहे. म्हणजेच नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, हा खूप IMP क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1761 आहे. म्हणजेच पानिपतची तिसरी लढाई ही 1761 या साली झालेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पुणे आहे. म्हणजेच पुणे या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे या अर्थाचा वाक्यप्रचार काय होतो किंवा कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुभत्या गाईच्या लाथा गोड अशा प्रकारे होतो. म्हणजेच फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे म्हणजे दुभत्या गाईच्या लाथा गोड अशा प्रकारचा या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? तर मित्रांनो, हा पण IMP क्वेश्चन आहे. याला पण स्टार मार्क करून ठेवा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर मार्क झुकेनबर्ग आहे. म्हणजेच फेसबुक या वेबसाईटचा जनक हा मार्क झुकेनबर्ग आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर महादेव गोविंद रानडे हे आहे. म्हणजेच महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर डी राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतात किंवा कोणाचे असतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ग्रामसेवक आहे. म्हणजेच खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य हे ग्रामसेवक पार पाडत असतात. म्हणून ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. वाटाण्याच्या अक्षता लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील स्पष्ट शब्दात नकार देणे. वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे स्पष्ट शब्दात नकार देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ असा होतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक ए योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, हा IMP क्वेश्चन आहे. यालाही स्टार मार्क करून ठेवा. मित्रांनो, तुमचं जे क्वेश्चन घेत असताना जे रिपिटेशन होत आहे त्या रिपिटेशनमुळे तुमची खूप प्रमाणात प्रॅक्टिस होत आहे. म्हणून हे रिपिटेशन थोड्या प्रमाणात जास्त घेत आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे शिवाजी सावंत आहे. म्हणजेच
मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक हे शिवाजी सावंत आहेत, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे साबरमती आहे. म्हणजेच महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला साबरमती येथून प्रारंभ केलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मुकाट्याने दुःख सहन करणे असं आहे. म्हणजेच तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजेच मुकाट्याने दुःख सहन करणे असा होतो, म्हणून ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मराठी मुळाक्षरात डॅश डॅश हे व्यंजन स्वतंत्र आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ळ आहे. म्हणजेच मराठी मुळाक्षरात ळ हे व्यंजन स्वतंत्र आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर हा पण IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, यालाही स्टार मार्क करून ठेवा. तर मित्रांनो, नोएल टाटा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांची नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य ऑप्शन हे डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तपास या शब्दाचे मूळ कोणत्या भाषेतील आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे हिंदी आहे. तपास या शब्दाचे मूळ हिंदी भाषेतील आहे, म्हणून या प्रश्नाचे ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अधोरेखित ठळक शब्दाची जात ओळखा. हा कच्चा पेरू आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाची जात ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे दर्शक सर्वनाम आहे. म्हणजेच हा कच्चा पेरू आहे, याचं योग्य उत्तर हे दर्शक सर्वनाम आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? मित्रांनो, हा पण IMP क्वेश्चन आहे, तर याला पण स्टार मार्क करून ठेवा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे आर्यभट्ट आहे. तर भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह हा आर्यभट्ट आहे, म्हणून या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पु ल देशपांडे आहे. म्हणजेच पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी हे योग्य राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे मल्हारराव आहे. म्हणजेच इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक हे मल्हारराव होते, म्हणून ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे यशवंतराव चव्हाण आहे. म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते, म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. डॅश डॅश हा जगातील सर्वात जास्त लांबीचा कालवा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे सुएझ कालवा आहे. म्हणजेच सुएझ कालवा हा जगातील सर्वात जास्त लांबीचा कालवा आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पोर्तुगीज आहे. म्हणजेच हापूस हा शब्द पोर्तुगीज या भाषेतून आलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1869 आहे. म्हणजेच महात्मा गांधी यांचा जन्म 1869 साली झालेला आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे योग्य राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे संत एकनाथ राहील. म्हणजेच भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना संत एकनाथ यांनी केलेली आहे, म्हणून या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक डी हे योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतीय राष्ट्रचिन्हाखाली कोणते वाक्य छापले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे सत्यमेव जयते आहे. म्हणजेच भारतीय राष्ट्रचिन्हाखाली सत्यमेव जयते छापले आहे,
म्हणून या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी हे योग्य राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारताच्या पहिल्या अणुचाचणीचे सांकेतिक नाव काय आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे स्माइलिंग बुद्ध आहे. म्हणजेच भारताच्या पहिल्या अणुचाचणीचे सांकेतिक नाव हे स्माइलिंग बुद्ध आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. राज्यघटनेत दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे कलम 368 आहे. म्हणजेच राज्यघटनेत जर दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी कलम 368 नुसार प्रक्रिया आहे. म्हणून या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. रामायण हे कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे वाल्मिकी राहील. म्हणजेच वाल्मिकी यांनी रामायण हे लिहिलेले आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. रक्तातील तांबड्या पेशींचा मारा होणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर मलेरिया हे आहे. म्हणजेच रक्तातील तांबड्या पेशींचा मारा होणे म्हणजे मलेरिया या रोगाचे लक्षण आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्नसंच क्रमांक 2 हा पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.